परशुराम पिता माती माय तुझी दर्या देत आहे माया त्याच्या पोटची परी पैशा पायी गाठलीस तू एसटी मुंबईची माय रडवली बाय तिष्ठवली बापूस बोले ना काही व्यथा मनाची गेली रे सुकून बोल त्यांच्या डोळ्यांची नांदी बदलाची साध कोकणची भरतू दे तुझी पाऊले पुन्हा बरकतीची माती कोकणची नाती जन्माची माती कोकणची नाती जन्माची. असं अजून किती दिवस बाहेर थांबणार आहोत आपण? मी ऑफिसमधून घेतलेली सुट्टी सुद्धा आता संपायला आली. म्हणजे तू पुढचा कसलाच विचार न करता न्यायला आला होतास? कसला विचारता येईल? हे बघ, मला इतकंच कळलं की तुझ्यावर संकट आलंय आणि या संकटातून तुला फक्त मीच बाहेर काढू शकतो असं नीताबाईंनी म्हणाल्या. तेव्हाच ठरवलं आता काही झालं तरी ही संधी नाही सोडायची. काय पडलेलं नाही रे आपल्या साहेबांना. त्यांना फक्त त्यांचं नाव समोर येता कामा नये एवढीच काळजी आहे. नाहीतर काय, त्या माणसाचं कामच करायला नको होतं. किती दिवस असं या जंगलात राहायचं? आपली पण काय लाईफ आहे का नाही? अरे ती रिपोर्टर गावात आल्यापासून ना साहेबांचेच वांदे लागायची सुरुवात झाली, म्हणून आमचे वांदे लावून टाकले. काय तर म्हणे थोडे दिवस थांबा आणि हे प्रकरण शांत झालं की बाहेर पडा. हे प्रकरण शांत होईल असं वाटतं तुला? कसलं शांत होतोय रे, मला तर वाटतं निकालच लागेल. तुला सांगतो, आपण जर सापडलो ना यांना देखील सोडायचं नाही आपण. अगदी बरोबर बोललास. साला हे खाणार तुपाशी आणि आम्ही इथे किल्ल्यात उपाशी राहायचं काय? नाहीतर काय, त्या किल्ल्यात एकतर रेंज येत नाही. रेंज आली तर साहेब फोन उचलत नाही. काम होईपर्यंत अगदी गोंजारला आपल्याला, आणि आता ओळख नाही असंच दाखवत आहेत. पण आपण त्यांची ओळख विसरायची नाही. हा, अगदी कोर्टात गेलो ना तरी सुद्धा तिथं ओळख दाखवायची आणि सगळ्यांना सांगायची सुद्धा. न सांगून कुणाला फुकट मारायचंय. बस यार, मरायच्या गोष्टी कशाला करतोस? अरे आपण थोडी सापडणार त्यांना. कधीपर्यंत सापडणार नाही आपण? हा, किती दिवस या किल्ल्यात लपून बसणार आहे? कधी ना कधी बाहेर पडूच ना आपण. मला तर या सगळ्याचा ना वैताग आलाय. वाटतं सगळ्याच्या सगळ्या गोळ्या त्या साहेबाच्या डोक्यात घालायच्या आणि एकदाचा मॅटर संपवून टाकायचा. तो मॅटर नंतर संपव, आधी भुकेचा मॅटर संपव. भूक लागली, काहीतरी खायला आणचं. अरे म्हणजे परत बाहेर पडणं आलंच ना. मग इथे बसल्या बसल्या मिळणार आहे का आपल्याला? नाही ना. हं, जा लवकर आणि लगेच परत. बरं ठीक आहे, मी जाऊन येतो. किती हौसेने करतात ना आई सगळं माझ्यासाठी. 4-5 दिवसांची तरी मेहनत आहे. बघ, मी न घेतलेल्या 9 महिन्यांच्या मेहनतीचा मोबदला आहे. तसं समज हवं, पण त्यांचा तुझ्यावर खूप जीव आहे हे मात्र मला पटलं. अगदी भाऊजींपेक्षाही जास्त असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बघ, ते अगदी खरं आहे. म्हणजे वेळोवेळी ह्यांनी सुद्धा मला जेवढा आधार नाही दिलाय ना तेवढा आईंनी दिलाय मला आधार. म्हणून तुला जन्मदात्या आईची सुद्धा कधी आठवण झाली नाही ना? तिला तरी कुठे येते माझी. आता तू सांगतोयस म्हणून मी सुद्धा विश्वास ठेवते, दुसरं काय. अगं मी खरं तेच सांगतोय, बाकी तुझी मर्जी. अगं पण आई जेव्हा कधी वातात बोलते ना तेव्हा तिच्या तोंडात फक्त एकच नाव असतं, तुझं. आणि वातात तरी माणसं खोटं बोलत नाही असं म्हणतात. हा, खरंच सगळं व्यवस्थित झालं ना तर एकदा तरी आईला भेटायला येईनच मी. हो, पण त्याआधी पुढचं पाऊल उचलायला हवं. पुढचं पाऊल म्हणजे?
हॅलो. हॅलो आई, मी तेजस बोलतोय. हा बोल. काय रे तेजस? हा, ताईच्या पोटात दुखायला लागलं म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. हो का? अरे पण डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणालेत की डिलिव्हरी कधी होऊ शकते. अरे वा, आनंदाची बातमी आहे की. पण तेजस, कोणी बाई माणूस आहे ना जवळ? नाही रे, म्हणजे अशा वेळी असायला हवं म्हणून विचारते. हो हो, माझी बायको आहे ना तिच्यासोबत. तुम्ही नका काळजी करू. बर बर, नाही नाही काळजी नाही करत. अरे पण मला कळव बरं का लगेच, मी वाट बघतीये. हो हो, कळवतो. बाकी सगळं अगदी व्यवस्थित झालं पाहिजे. अरे अगदी होईल, नक्की होईल. मी देवीला साकडं घालते, सविताचं बाळण पण अगदी व्यवस्थित होऊन दे म्हणून. हे बघ मी ठेवते आता, पण मला कळव बरं का, आठवणीने. हो हो, कळवतो मी. ठेवते हा. तेजस आले. आईना तू बातमी तर दिली, पण बाळाचं काय करणार आहेस आता? मी ज्या हॉस्पिटलवर नजर ठेवून होतो ना, तिथं कालच एका बाईची डिलिव्हरी झाली आणि लवकरात लवकर ते बाळ आता आपल्या ताब्यात असायला हवं. आलो. तेजस, ते अरे काही दिसत नाही का? म्हटलं ना सॉरी. काय रे चंद्या? अरे सुन्या, ज्याने मला मारलेलं ना त्यापैकी एकाला मी आत्ताच बघितलंय. अरे मग तू लक्ष ठेवून आहेस ना त्यांच्यावर? हे बघ, तू आहेस कुठे सांग, मी लगेच पोहोचतोय तिथे. अरे मी आता मार्केटला आहे, पण कुठे जाईन माहिती नाही. म्हणजे? अरे म्हणजे मला त्याचा पाठलाग करावा लागेल ना. अरे मग जिकडे जाशील ना तिकडनं फोनवरनं कळवत राहा मला. आधी वैद्यला फोन कर. मी तुझ्यापासून जरा लांब आहे, पण ती लवकर पोहोचेल तिथे. हो, पण तू लवकर ये, नाहीतर मागच्या वेळेसारखं करशील. हे बघ, मी लगेच पोहोचतोय तिथे, तू त्याच्यावर लक्ष ठेवून राहा. हा चालेल, मी जातो. हा बोल चंदू. हॅलो वैदई, तू जिथून असशील तिथून लवकर मानवली गावाजवळ एक किल्ला आहे, तिकडे लगेच ये. मला मारलं ना त्यापैकी एकाला मी आत्ताच बघितलाय, त्याचाच पाठलाग करतोय मी. तू लगेच या. हो मी लगेच पोहोचते, तू तिथेच थांब. अरे सुन्या, तो किल्ल्याच्या दिशेने चाललाय, तू लगेच ये. हे बघ, मी लगेच पोहोचतोय तिथे, तू त्याच्यावर लक्ष ठेवून राहा. हो हो, मी तसंच करतो, तू ये.
तू? अगं लवकर ये, तो किल्ल्याच्या हात गेलाय. हा हा लवकर ये, मी आहे. काय आणलंस खायला? जे मिळालंय ते आणलंय. एवढ्याशा पैशात काय मटण आणू? अरे वैतागतोस कशाला? मी आपलं सहज विचारलं. जे आणलंस ते खातो आता. भूक लागली आहे मला. हे घे. तुला कोणी बघितलं नाही ना येतं ना? काय माहित नाही. काय म्हणजे कोणी बघितलं असेल असं वाटत नाही. ते किती दिवस असंच खायचं? साहेब बोललं होतं काम करताना, हे काम करा मग तुमची आयुष्य जायचे. सध्या आयुष्याने काय, आता कॅश पण देत नाही साहेब. आता वडापाव. कोकणची नाती जन्माची. ताई, आपला प्लॅन सक्सेस झाला. हे घे, मिळालं बाळ. नाही, नकोय मला हे बाळ. नकोय? अगं वेड वगैरे नाही लागलंय ना तुला? अगं मी काय आणि कसं आणलंय ना हे बाळ याची कल्पना नाहीये तुला. कसंही आणलं असलंस ना तरी एका बाईचं नुकतंच जन्मलेलं बाळ येते. अरे तिला जेव्हा कळेल तिचं बाळ चोरीला गेलंय, काय अवस्था होईल तिची. तेजस, हे बघ, नकोय आपल्याला ते बाळ. ताई, तू उगाच सेंटिमेंटल होऊ नकोस. बाळ चोरणं म्हणजे काय चेष्टा वाटलंय का तुला? हा? आणि इतक्या दिवसात नाही आला त्या बाईचा विचार मनात, मग आत्ताच का? हे बघ, जेव्हापासून तू बाळ चोरायचं म्हणालास ना तेव्हापासून मी असा विचार करते. आतल्या आत माझं मन मला खातंय. माझा हट्ट पुरवण्यासाठी माझ्या नाटकात मला एक खऱ्याखुऱ्या पात्राचा बळी नाही द्यायचा. माझी कूस भरण्यासाठी मला दुसऱ्या बाईची कूस नाही रिकामी करायची.
आपल्याला नकोय हे बाळ. तू 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 परत करून ये, परत करत. बघ मलाही हे सगळं करताना आनंद नाही झालाय, पण हे सगळं मी तुझ्यासाठी केलंय ना. माझ्यासाठी केलंस ना, मान्य. मग आता मीच सांगते ना, म्हणून तू हे बाळ परत नेऊन दे. ऐक माझं. आई अगं तू जरा तरी माझा विचार कर. अगं वेड लागलाय का तुला? हे असं चोरून आणलेलं बाळ पलट ठेवायचं म्हणजे सोपं वाटलंय का तुला? अगं जेलमध्ये जावं लागेल मला. हे बघ, ते मला काही माहिती नाहीये. तू हे बाळ परत नेऊन दे बस. ठीक आहे, हे बाळ मी परत देतो, जातो जेलमध्ये. पण तुझं काय काय करणार आहेस तू? सासूला काय दाखवणार आहेस? कुठून आणणार आहेस बाळ? नाही माहित मला ते. तू आधी मी सांगितलेलं ऐक बस. ते तिकडे बसले. नाईक आपले पैसे देणार आहे की नाही नक्की? त्याच्या सांगण्यावरून त्या कदमाचा काटा काढला आपण, पण पैशाचा व्यवहार काय बरोबर करत नाही साहेब आपल्याशी. नाहीतर काय, तो नवीन अधिकारी आल्यापासून लाखो छापत असणार दिवसाला. वाळू उपशाचे सगळे परवानगी आता लगेच द्यायला लागलाय तो नवीन साहेब. त्यांच्या मर्जीतला आहे ना. मग आपण कोणाच्या मर्जीतले आहोत? त्याच्याच ना. काय झालं आपल्या बरोबर? पहिल्या वेळी दिले पैसे वेळेवर, नंतर काय आता वांदे केले ना आपले. अरे मागच्या वेळी त्या कदमाचा मॅटर सलटवायचा होता ना, म्हणून पैसे दिले लवकर. आता गरज आपली संपली. आता काय करतील कोणाच ठाऊक. सडवतील आपल्याला इथेच केस संपेपर्यंत. पोलीस पण आपल्याला शोधायचं काय कष्ट घेणार नाही. का रे? अरे कदमाच्या घरात पैसे ठेवायचे आणि त्याच्या बायको बरोबर सुनीलचे फोटो काढायचा प्लॅन सक्सेस झाला ना त्यांचा. आणि तो सुनील मोठा समाज सुधारक बनायला निघाला होता, आता लटकलाय फुकटचा. काय करेल रे देसाई त्याचं? देसाई लय मुरलेला माणूस आहे. काय करेल काय सांगता यायचं नाही. उद्या आपल्या दोघांचा सुद्धा एन्काउंटर करायला मागे पुढे बघणार नाही तो. काय? कारण काही झालं ना तर त्या दोघांसाठी आपलं जिवंत असणंही धोकादायकच आहे ना. या सगळ्या मागे कोण आहे हे त्यांना आणि आपल्यालाच माहिती आहे ना. तर नाईकचं पण डोकं लय भारी. ज्यांनी खुनी सापडावा म्हणून आंदोलन केलं ते जेलमध्ये आणि खुनी बाहेर. माती कोकणची नाती जन्माची. आता बाहेर राहून उपयोग नाही. आता पैसे नाही दिले ना आणि या सगळ्यातनं बाहेर नाही ना काढलं आपल्याला, तर सरळ घरात घुसायचं. बस झालं यार. असंही 2 खून झालेच आहेत ना. मग ह्यात आणखीन एक तिसरा. ए बाबा काय पण बडबडू नकोस. साहेबाचा खून म्हणे. पकड त्याला.
अभिनंदन आहे. तुम्ही आजी झालात, नातू झालाय तुम्हाला. आपल्याला इथून निघायला हवं. कुठे जायचंय? माहित नाही, पण आता इथं नाही राहता येणार.